अक्कलकोटचा थोडासा आम्हाला इतिहास सांगा, कारण की जसं स्वामींचं अस्तित्व मूळ स्थान हे आहे, तर मग अक्कलकोटच का? कारण बाकी खूप शहरं आहेत, गावं होती त्या काळी, पण अक्कलकोटला अशी काय पार्श्वभूमी आहे? अक्कलकोट हे अत्यंत प्राचीन गाव आहे आणि असं म्हटलं जातं, अशा पुराणांतरीचे उल्लेख सापडतात की आता एक महानगर होतं इथे, बरं का. आता जेव्हा कधी हे उत्खनन झालं, कधी समजा आता ते समजा सापडेलही, अवशेष खाली इथे सापडतीलही, पण एक असं म्हटलं झालेलं आहे आणि असं अनेक जुन्या प्राचीन ग्रंथांमधनं असं आलं की एक प्राचीन महानगर होतं आणि त्याचं मूळ नाव विद्यानगर असं होतं. म्हणजे प्रज्ञापूर हे नाव त्याचं नंतर काय काळात आलेलं असावं. ओके. विद्यानगर हे काय त्या महानगराचं नाव होतं आणि असं म्हटलं जातं त्या काळात की त्या शहराच्या मध्यभागातून जी गुप्त सरस्वती आहे त्याचा इथे प्रवाह होता. ओके. आणि मोठ्याच्या मोठं नदीचं पात्र गावाच्या मधून व्हायचं आणि दुतर्फा गाव होतं असं कुठेतरी वर्णन आहे. आता ते कितीशे वर्ष जुनं असेल वर्णन, मला त्याचं आता पिन पॉईंट सांगता येणार नाही, पण बरंच जुनं असावं. आणि मग नैसर्गिक आपत्ती, भूकंपासारखा काही, कारण हा सगळा भूकंपाचा प्रदेश आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी ते गाव जमिनीखाली गेला असावं असं काहीतरी एक त्याची आख्यायिका आहे. बरं. आणि ह्या गावाचं महत्त्व अशासाठी आहे की अक्कलकोट हे नाव देखील फारसी भाषेमध्ये विद्यानगरच होतं. म्हणजे अक्कल म्हणजे विद्या, प्रज्ञा या संबंधितच आहे. कोट म्हणजे त्यांच्याकडे शहर, नगर आपल्याकडे जसं म्हणतो आपण तसं. म्हणजे अक्कलकोट हे टेक्निकल नाव फक्त फारसी भाषेतलं आहे, पण मूळ त्याचा अर्थ तोच आहे आजही. आणि ह्या गावाची वैशिष्ट्य हे आहे की अक्कलकोटची जी भौगोलिक त्याची जी काही लोकेशन आहे ती 3 शक्ती केंद्रांच्या मध्यभागी आहोत आपण. म्हणजे एक जो त्रिकोण तयार होतो, पंढरपूर, गाणगापूर, तुळजापूर, या 3 शक्तिपीठांच्या मध्ये, त्रिकोणाच्या मध्ये हे गाव येतं. आणि ह्या गावामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की ह्या भूमीमध्ये भगवान श्री दत्तात्रयांचा नेहमीच वावर राहिलेला आहे. आणि ह्याच पवित्र भूमीमध्ये अनेक श्रेष्ठ अशा जे काही महात्मे झाले त्यांना इथे दीक्षा दिली गेलेली आहे. त्यामुळे विद्यानगर म्हणजे इथं विद्येचं दीक्षा मिळते परमगुरूंकडनं, श्री भगवान दत्तात्रयांकडनं, म्हणून हे गाव महत्त्वाचं आहे. आणि ही भूमी अशा ऊर्जित ह्या त्रिकोणामध्ये असल्यामुळे या तिन्ही केंद्रांची जी ऊर्जा आहे ती केंद्रीभूत ह्या ठिकाणी होते अक्कलकोटमध्ये. त्यामुळे हे गाव महत्त्वाचं, त्यामुळेच या गावाला एक शक्तिपीठ जी आहे, एक अध्यात्मपीठ आहे, त्याचबरोबर धर्मपीठ आहे अक्कलकोट. कारण इथे अगदी संत महंत परमात्माला जे अगदी महात्मे म्हणून गेले, ज्यांना आदर्श आणि अवतारत्व दिलेलं, त्या सगळ्या लोकांना अक्कलकोटमधून कधी ना कधी पास व्हावं लागलेलं आहे आणि इथे येऊन भगवानाचं दर्शन घ्यावं लागलेलं आहे. इथे त्यांच्याकडून दीक्षा त्यांना प्राप्त झालेली आहे. त्यामुळे अशी दीक्षाभूमी, पुण्यभूमी, धर्मभूमी अक्कलकोट आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणूनच हा आत्ताचं जे काही आपण उदय बघतोय तो त्या पार्श्वभूमीवर सगळा चालू आहे.